सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आजचा अनुभव अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या एका दादांचा खूप सुंदर अनुभव आहे। हा अनुभव प्रत्येकाने शेवटपर्यंत बघावा। चला तर मग या दादांच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातली सर्व काही घटना सांगणार आहे। मी स्वामी सेवेत कसं आलो। अगोदर मी देवाला अजिबात मानत नव्हतो। देव हा शब्दच माझ्या डिक्शनरीत नव्हता। मला असं वाटायचं देव नाहीच आहे। पण जेव्हापासून स्वामींनी प्रचिती दाखवली तेव्हापासून खरंच मी स्वामींचा दास झालो आहे। स्वामी भक्तांनो, मी अहिल्यानगर येथील रहिवासी आहे। माझे नाव दत्तात्रय भानुदास उंडे असे आहे। स्वामी भक्तांनो, गेल्या आता मी 2010 पासून स्वामी सेवेमध्ये आहे। या 10 या वर्षामध्ये स्वामींनी खूप सारी प्रचिती, खूप सारे अनुभव दिले, पण बऱ्याच काही इच्छा आहे त्या आणखीही स्वामींनी पूर्ण केलं नाही, पण विश्वास आहे की स्वामी त्या नक्की पूर्ण करणार आहे। स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम माझी पत्नी ही स्वामी सेवेमध्ये आली होती, कारण आम्हाला 2 मुली होत्या। आम्हाला मुलगा पाहिजे होता, पण पत्नीची कंडिशन ही खूप क्रिटिकल होती। तिला अजिबात रक्त नव्हतं। मी साफ सांगितलं होतं की मला मुलगा नाही पाहिजे, मला तू पाहिजे, पण माझ्या पत्नीची मुलासाठी खूप आशा होती की तिला एक मुलगा पाहिजेच होता। मग तिने काय केलं की ज्या तिच्या मैत्रीण आहे तिने स्वामींविषयी त्यांना सांगितलं आणि मग ती देखील स्वामींची सेवा करू लागली। मी तिला खूप बोलायचो, काय ते स्वामींचं करती, काय तुला वेड लागलं, मुलगा काय करणार आहे, असं मी खूप तिला बोलायचो। आणि ती सेवा करत असतानाच तिला 4-5 महिने झाले आणि 4-5 महिने झाल्यानंतर तिला प्रेग्नेन्सी राहिली। प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर डॉक्टरांनी खूप क्रिटिकल कंडिशन सांगितली होती की तुम्ही हे बाळ ठेवूच नका, कारण आईच्या जीवाला धोका आहे। यात एक तर आई नाही तर बाळ या दोन्ही वाचेल। मी तिला खूप बोललो खूप, पण ती म्हणायची नाही की मला महाराजांवरती पूर्ण विश्वास आहे आणि मला मुलगाच होणार आहे आणि मी देखील वाचणार आणि माझं बाळ देखील वाचणार, तुम्ही काळजी करू नका। ती इतके विश्वासाने मला सांगायची। मी तिला खूप हे केलं की आपण हे ॲबॉर्ट करूया, पण तिने ऐकलंच नाही आणि तिने ठेवलं आणि शेवटी तेच झालं की तिचा विश्वासाला स्वामी जागले आणि तिच्या डिलेव्हरीच्या वेळी डॉक्टरांनी माझ्याकडून लिहून घेतलं, एक तर आम्ही आईला वाचू शकतो नाहीतर बाळाला वाचू शकतो। मी खूप घाबरले। मी तर देवाला कधी मानत नव्हतो आणि देवाचं मी कधी नावही घेत नव्हतो। मला काय करावं काही कळत नव्हतं आणि मग माझी पत्नीला डिलेव्हरीच्या वॉर्डमध्ये नेण्यात आलं आणि डिलेव्हरी झाली। डिलेव्हरी झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला मुलगा झाला आहे आणि आई आणि बाळ दोन्ही सुखरूप आहे देवाच्या कृपेने। असं म्हटल्यानंतर मला असं वेगळंच फील झालं, पण मी तरीही स्वामींना मानलं नाही। त्यानंतर मग माझी पत्नी म्हटली की बघा, स्वामींनी मला आणि माझ्या बाळाला दोघांनाही सुखरूप ठेवलं आहे, किती मोठी कृपा आपल्यावरती स्वामींची झालेली आहे, असं ती म्हटली। आणि मग त्यानंतर घरी वगैरे आलो, सर्व काही व्यवस्थित झालं, सर्वजण आनंदित होते आणि माझ्या पत्नीचं नामस्मरणाची आणि तारक मंत्राची सेवाही सुरूच होती। त्यानंतर काय झालं ना की असेच खूप दिवस झाले आणि खूप मोठं संकट आमच्यावरती आलं होतं, कारण जो धंदा होता तो पूर्णपणे लॉसमध्ये चाललेला होता। मुलींचे शिक्षण हे चालू होते आणि कोणाचीही साथ नव्हती। मग ज्यावेळेस मग आम्ही काय केलं की आम्ही शिर्डी येथे गेलो, तिथे राहिलो, कारण तिच्या बहिणीचं घर तिथे होतं। ते म्हटले की तुम्ही इथे या, इथे येऊन तुमचं व्यवस्थित सर्व काही चालेल, तुमचा धंदाही चालेल। मग आम्ही तिथे भाडोत्री हे घेतलं आणि तिथे आमचं जे किराणा दुकान होतं ते तिथे आम्ही हे केलं आणि तिथे जवळच स्वामींचा मठ होता। माझी पत्नी मग तिथे रोज स्वामींच्या मठामध्ये आरतीसाठी जाऊ लागली। तिची सेवा ही सुरू होती। स्वामी कृपेने सर्व काही व्यवस्थित चालू होतं। इकडे घरी गावाकडे माझी आई एकटीच राहत होती आणि मग आम्ही सर्वजण तिकडे राहत होतो। असं चालत असतानाच काय झालं, एक रात्री मला खूप प्रचंड भयानक स्वप्न पडलं। मी असा नदीवरून चाललेलो होतो। नदीवरून चालताना रात्री होती आणि खूप काळीकुट्ट रात्र होती। सर्व ते भुंगे ओरडतात तसे सर्वजण ओरडत होते। मी खूप घाबरत होतो आणि माझ्या मागे असे 4-5 जे पिशाच्च असतात ते माझ्या मागे लागलेले होते आणि माझ्या गाडीवरती खूप मोठे पोते भरलेले होते आणि मग ते घेऊन चाललेलो होतो।
असं स्वप्न पडलं आणि मी खूप घाबरलो। त्याच वेळेस काय झालं ना की एक असं मोठी शक्ती आल्यासारखं झालं आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। त्यांनी माझा हात पकडला आणि ते स्वामी ते होते असं मला दिसलं आणि मी खडबडून जागा झालो। माझ्या पत्नीला मी सांगितलं की मला असं स्वप्न पडलं आहे, तर ती म्हटली, अहो स्वामी, तुम्ही जरी त्यांचं काही केलं नाही तरी स्वामी तुमच्यासोबत आहेत म्हणे। स्वामींनी हे दाखवून दिलं, कुठल्याही संकटाला तुम्ही घाबरू नका। ही स्वामींची मला सर्वात पहिली प्रचिती आली। त्यानंतर मला स्वामींवरती थोडासा विश्वास बसू लागला, कारण माझी पत्नी रोज मला तारक मंत्राचं तीर्थ देत होती आणि मग मी नकळतपणे मीही मठामध्ये जाऊ लागलो, पाया पडू लागलो आणि आरतीसाठी जात होतो। असं करता करता काय झालं का मग मी स्वामींच्याच सेवेत आलो। इतकं स्वामी सेवेकरी झालो ना की स्वामींशिवाय मला काहीच कळू नाही लागलं आणि माझ्या मुली 10वी 12वीला गेल्या, मुलगाही मोठा झाला होता आणि आता आम्हाला पुन्हा गावी यायचं होतं। मग स्वामींपुढे चिठ्ठ्या वगैरे टाकल्या की काय करावं, कुठला निर्णय घ्यावा, तर तिथे आलं की तुम्ही गावी जा आणि खरंच आम्ही गावी आलो। गावी आल्यानंतर मुलांना सरकारी शाळेमध्ये घातलं आणि आता काय करायचं, मग आमचं जे पहिलं दुकान होतं ते दुकान चालू केलं। माझी पत्नी दुकान बघू लागली आणि मी एका ठिकाणी मलाही छान काम मिळालं। आता स्वामींची सेवाही चालू होती आणि बरोबर धंदाही सर्व काही व्यवस्थित चालू होतं, खूप आनंदात होतो आणि मी जेवढा वेळ मिळेल स्वामी सेवेसाठी मी स्वामींचं नामस्मरण, ग्रंथ वगैरे वाचणं हे फार कमी करत होतो। पण जे जनसामान्य लोक आहेत, दुःखित पीडित आहेत, त्यांच्यापर्यंत स्वामींना पोहोचवण्याचं काम मी करत होतो। मी ग्राम अभियान हे करत होतो। परमपूज्य गुरुमाऊली जसे सांगत होते तसं मी वागण्याचा प्रयत्न करत होतो। असंच काय झालं ना की एक दिवस मला पुन्हा एकदा स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मला साक्षात स्वामी माझ्यास आले आणि माझ्याशी बोलू लागले, तुझ्यावरती खूप मोठं संकट येणार आहे, तू सर्वप्रथम काय कर, शमीची जी काडी आहे ती तुझ्या गळ्यामध्ये बांध, असं स्वामींनी मला सांगितलं। आणि मी पत्नीला सांगितलं तर माझा विश्वासच बसत नाही की हे स्वामींनी सांगितलं आणि खरंच बांधायचं का। तर माझी पत्नी म्हटली, अहो स्वामी प्रत्यक्षात स्वामींनी सांगितलं काहीतरी असेल, आपण हे करायला पाहिजे। आणि मग आम्ही शमीची काडी आणली आणि ती माझ्या गळ्यामध्ये बांधली। खरंच स्वामी भक्तांनो, त्यानंतर काडी बांधल्यानंतर 15 दिवसामध्ये माझा इतका मोठा ॲक्सिडेंट झाला ना की अशक्य होतं मी त्याच्यामध्ये वाचणार, कारण मी पूर्णपणे ट्रक खाली गेलेलो होतो। सर्वजण जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा सर्वजण म्हणत होते की या खाली गेलेला माणूस आता म्हणजे जिवंतच नसणार आहे, कारण माझ्या गाडीचा पूर्ण भुगा झालेला होता। आणि जेव्हा मी तिथून बाहेर निघलो त्यावेळेस सर्वजण आश्चर्य झालं, कारण स्वामी भक्तांनो मी तुम्हाला सांगतो की मला कुठेही काही झालं नव्हतं, फक्त थोडंसं खरचटलं होतं, बाकी कुठंच काही झालेलं नव्हतं। मलाच माहीत नाही त्यावेळी काय झालं, कसं झालं, मी कुठं कसं वाचलो हे मलाही माहीत नाही। एक शक्तीच मला वाचवण्यासाठी आली आणि स्वामींनी जे सांगितलं होतं ते मी केलं। आणि त्या दिवशी काय झालं ना की म्हणजे दुसऱ्या दिवशी आणि मी जेव्हा स्वामींची पहाटेच पूजा करत होतो, मी स्वामींच्या मूर्तीला रोज अभिषेक घालत असो। त्या दिवशी काय झालं ना की अचानक म्हणजे असं मला वाटत होतं की स्वामी माझ्याकडे खूप रागामध्ये बघत आहे। रोज असं वाटायचं की स्वामी खूप प्रसन्न आहे, खूप छान आहे, मी स्वामींशी खूप गप्पा मारायचो, पण त्या दिवशी स्वामी हे खूप रागात होते, माझ्याकडे खूप रागामध्ये बघत होते। हे असं का बरं बघत आहे, मला खूप मोठा प्रश्न पडला होता, कारण जेव्हा त्यांनी सांगितलं होतं ना की तू शमीची काडी गळ्यामध्ये घाल, मी ते घालायला तयार नव्हतो, नको म्हटलं घालायला। त्यावेळेस त्या दिवशी स्वामी माझ्याकडे प्रचंड रागाने बघत होते आणि मी पत्नीला जेव्हा सांगितलं ना की स्वामी माझ्याकडे आज खूप रागाने बघत होते, त्यावेळेस पत्नी म्हटली, अहो त्यांनी सांगितलेला आदेश तुम्ही मानत नाहीये म्हणून स्वामी रागवले आहेत, तुम्ही पहिली शमीची काडी गळ्यामध्ये घाला आणि बघा स्वामी कसे तुमच्याशी आनंदित होतात। असं जेव्हा पत्नी म्हटली त्यावेळेस मी म्हटलं, हो खरंच आहे, स्वामी माझ्यावरती रागवले आहे। आणि त्यानंतर मी घातली होती स्वामी भक्तांनो ही काडी आणि खरंच किती मोठ्या संकटातून स्वामींनी मला वाचवलं। आणि जेव्हा नंतर पुन्हा बघितलं तर स्वामी एकदम व्यवस्थित नॉर्मल होते। म्हणजे स्वामींना आपल्या भक्तांची किती काळजी असते, किती स्वामी आपल्या भक्तांसाठी काय काय करू शकतात। खरंच स्वामी भक्तांनो स्वामी आहेत, फक्त अंतःकरणापासून सेवा करावी लागते। स्वामी भक्तांनो मी कधीच स्वामींना मानलं नाही, पण आज 100% सांगतो, स्वामी होते, स्वामी आहेत आणि स्वामी राहणार आहे। फक्त आपल्याला
विश्वास आणि श्रद्धेची गरज आहे. स्वामी भक्तांनो, जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही स्वामींचा मार्ग पोहोचवला तरी तुम्हाला खूप पुण्य मिळणार आहे. तुमच्या समस्या ह्या सुटणार आहे, कारण हा माझा स्वतः वैयक्तिक अनुभव आहे. असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या दादांचा होता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.